विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एक नवीन टॉपिक ज्याचं नाव आहे करंट इलेक्ट्रिसिटी. करंट इलेक्ट्रिसिटी हा टॉपिक 11th स्टँडर्डमध्ये पण झालेला आहे. तिथं आपण एक सिंपल लॉ बघितलेला आहे, दॅट इज ओम्स लॉ. दॅट इज अ व्हेरी सिंपल लॉ विच इज अप्लाइड फॉर दी सिंपल सर्किट, दॅट इज व्ही इज इक्वल टू आर आय. याच्यामधला व्ही जो आहे तो पोटेन्शियल डिफरन्स, आय तो आहे तो करंट आणि आर जो आहे तो रेजिस्टन्स. आणि मग तो जो आपण वापरतो तो अगदी साध्या सोप्या सर्किटसाठी तो आपण वापरतो. सर्किट जर कॉम्प्लिकेटेड असतील तर त्याच्यासाठी किर्चॉफ्स लॉज वापरतो. दॅट इज द किर्चॉफ्स लॉज फॉर इलेक्ट्रिकल नेटवर्क आपण वापरतो, ज्याच्यामध्ये दोन लॉज आहेत. त्यापैकी पहिला जो आहे दॅट इज द किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. यालाच आपण करंट लॉ किंवा जंक्शन लॉ म्हणतो. आता याच्यामध्ये जंक्शन हे काय असतं, सगळ्यात महत्त्वाचं काय तर जंक्शन म्हणजे काय तर असा एक पॉईंट सर्किटमधला की ज्याच्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा अधिक कंडक्टर एकत्र जोडलेले असतात, त्याला आपण जंक्शन म्हणतो. आता हा लॉ आहे काय, दॅट इज द अल्जिब्राइक सम ऑफ द करंट ॲट एनी जंक्शन इज ऑलवेज इक्वल टू 0 असं आपण म्हणतो. जर आपण हे मॅथमॅटिकली सांगायचं ठरवलं, दॅट इज समेशन ऑफ आय दॅट इज आय इज इक्वल टू 1 टू एन दॅट इज इक्वल टू 0. हा जो आय आहे दॅट इज द करंट इन द ith कंडक्टर ऑफ दॅट जंक्शन असं म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण जे बघतो ते म्हणजे काय तर साइन कन्व्हेन्शन हे सगळ्यात महत्त्वाचा भाग याच्यामध्ये येतो. आता हे साइन कन्व्हेन्शन काय आहे तर साइन कन्व्हेन्शन याच्यामध्ये जो येतो त्यातलं पहिलं जे आहे, जो करंट त्या जंक्शनकडे एंटर करतो दॅट इज करंट अप्रोचिंग ऑर एंटरिंग द जंक्शन, हा नेहमी पॉझिटिव्ह दाखवायचा आहे. म्हणजे करंट एंटरिंग हा जो आहे तो नेहमी पॉझिटिव्ह दाखवतो आपण. आता इथं जर आपण या इलेक्ट्रिक नेटवर्कमध्ये बघितलं तर I1, I2 आणि I4 हे जे आहेत हे करंट एंटरिंग ऑर कमिंग टुवर्ड्स द जंक्शन आहेत आणि म्हणून ते आपण पॉझिटिव्ह दाखवणार आहोत. जर आपण दुसरा घेतला साइन कन्व्हेन्शन, करंट लिव्हिंग द जंक्शन. आता लिव्हिंग म्हणजे काय तर जंक्शनपासून जाणारे करंट, ते आपण इथे काय घेणार आहोत निगेटिव्ह घेणार आहोत. आता जाणारे कुठले कुठले आहेत तर I3, I5 आणि I6 हे काय आहेत निगेटिव्ह. म्हणून इथे आपण करंट लिव्हिंग द जंक्शन दे आर टेकन ॲज व्हॉट दी निगेटिव्ह, म्हणजे येणारे करंट हे पॉझिटिव्ह दाखवतो आणि जंक्शनच्या बाहेर जाणारे करंट हे निगेटिव्ह दाखवतो. म्हणजे जेवढा करंट या जंक्शनकडे येतो तेवढाच करंट तिथून जातो. म्हणजेच कुठल्याही प्रकारचा चार्ज याच्या या पॉईंट पी किंवा जंक्शनमध्ये स्टोअर केला जात नाही किंवा ॲक्युमुलेट केला जात नाही. आणि म्हणून या लॉला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज असं म्हटलं जातं बऱ्याचदा. आता हे जर आपण इक्वेशन लिहायचं झालं तर काय लिहूया तर हा जो करंट I1 आहे तो आपण काय घेणार आहोत पॉझिटिव्ह, I2 इट इज ऑल्सो पॉझिटिव्ह, I3 बघा जरा इथे हा गोईंग अवे फ्रॉम द जंक्शन इट इज टेकन ॲज व्हॉट निगेटिव्ह, I4 इट इज कमिंग टुवर्ड्स आणि त्यामुळे तो काय घेणार होतो आपण पॉझिटिव्ह, I5 इट इज कमिंग अवे दॅट मुव्हिंग अवे फ्रॉम द जंक्शन आणि I6 हा सुद्धा काय असणार आहे निगेटिव्ह असणार आहे. आणि या सगळ्यांची बेरीज केलात तर ती किती येते 0 येते. म्हणजेच इथे जर आपण घ्यायला गेलात तर हे I1 प्लस I2 प्लस I4 दॅट इज इक्वल टू I3 प्लस I5 प्लस I6 हे असे आपण लिहितो. म्हणजेच करंट एंटरिंग द जंक्शन इज एक्झॅक्टली इक्वल टू व्हॉट द करंट मुव्हिंग अवे फ्रॉम द जंक्शन. म्हणून इथे आपण म्हणतो की हा जो चार्ज आहे कुठल्याही प्रकारचा चार्ज इथे ॲक्युमुलेट केला जात नाही आणि म्हणून याला जो लॉ आहे याला आपण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज असं म्हणतो.
आता आहे किर्चॉफ सेकंड लॉ, यालाच व्होल्टेज लॉ किंवा लूप लॉ असंही म्हटलं जातं किंवा मेश लॉ असंही म्हटलं जातं. आता याच्यामध्ये याचं स्टेटमेंट काय आहे तर अल्जिब्राइक सम ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स, that is what the product of current and resistance and the electromotive force, that is EMF, in a closed loop is 0. आता हे जर आपण मॅथमॅटिकल एक्सप्रेशन लिहिलं तर समेशन ऑफ आय आर प्लस समेशन ऑफ E, and that is equal to what? 0. And this is what the mathematical statement of the voltage law or loop law किंवा second law असं म्हटलेलं आहे आपण इथे. That is what that summation of IR म्हणजेच काय? It is the product of current and resistance and E, that is the EMF, electromotive force असं म्हणतो आपण. That is what the algebraic sum of potentials, that is potential difference and the electromotive force in a closed loop is 0. That is summation of IR plus summation of E, that is equal to 0. आता याच्यामध्ये साइन कन्व्हेन्शन सगळ्यात महत्त्वाचे आहे. साइन कन्व्हेन्शन बघत असताना इथे आपल्याला एक डायरेक्शन ट्रेस करायची असते. आता डायरेक्शन ट्रेस करणे म्हणजे काय तर आपण जर इथं पहिलं घेतलात तर इथे डायरेक्शन ट्रेस करत असताना हे आपण क्लॉकवाईज डायरेक्शन घेणार आहोत. हा लूप इथंही आपण हा अँटी क्लॉकवाईज घेणार आहोत. म्हणजे ही डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग. या डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग मध्ये म्हणजेच हा जो लूप आहे पहिला, दॅट इज ABFGA, हा क्लोज्ड लूप असं म्हणतो आपण. आणि याच्यामध्ये डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग आहे. आता या डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग मध्ये जर करंट इन द सेम डायरेक्शन असेल तर हे जे पोटेन्शियल आहे I1 R1, दॅट शुड बी टेकन ॲज व्हॉट? द निगेटिव्ह. म्हणजे जर करंट हा डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग मध्ये असेल, जे डायरेक्शन ऑफ करंट इज इन द डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग असेल तर त्या रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं असणारं पोटेन्शियल डिफरन्स हे काय असतं? निगेटिव्ह असतं. हे जर अपोजिट डायरेक्शन असेल तर ते आपण काय घेतो? पॉझिटिव्ह घेतो. आपण ज्यावेळी हे याच्याबद्दलचे इक्वेशन्स लिहू त्यावेळी आपण त्याच्यावरती विचार करणार आहोत. आता डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. याबरोबर जर EMF घेतला आपण, दॅट इज द सेकंड साइन कन्व्हेन्शन. EMF ज्यावेळी आपण अक्रॉस द सेल क्रॉस करतो, डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग या दिशेनं आपण जातो, त्यावेळी समजा आपण जर ट्रेस करत असताना निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह टर्मिनल जर सोर्स ऑफ EMF म्हणजे सेल कडे जात असू, दॅट इज फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, तर तो EMF पॉझिटिव्ह घ्यायचा आहे. जर आपण पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे येत असू तर तो EMF काय करायचा आहे? निगेटिव्ह घ्यायचा आहे. आता हे कसं ठरवायचं तर पॉझिटिव्ह म्हणजे हायर पोटेन्शियल, निगेटिव्ह म्हणजे लोअर पोटेन्शियल. आपण ज्यावेळी ट्रेसिंग करत असताना लोअर पोटेन्शियल कडून हायर पोटेन्शियल कडे जात असू तर त्यावेळी देर विल बी ए राईज इन द पोटेन्शियल असं म्हणतो आपण, म्हणजेच पॉझिटिव्ह घेतो ते. तेच जर आपण अपोजिट न आलो, दॅट इज पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आलो व्हाईल ट्रेसिंग, तर हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल येतो आणि म्हणून तो आपण काय घेतो? EMF निगेटिव्ह घेतो. तर ही दोन साइन कन्व्हेन्शन प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना किंवा त्याच्यावरची इक्वेशन लिहित असताना आपण पाहणार आहोत. आता याच्यामध्ये जे पहिलं लूप आहे दॅट इज फॉर ए लूप, क्लोज्ड लूप आहे ते, दॅट इज AB, हा आहे F, हा आहे G आणि हा आहे A. म्हणजे हे A to A, दॅट इज ए क्लोज्ड लूप फॉर ए लूप ABFGA. आणि मग हे लूप आपण कसं ट्रेस केलेलं आहे? दॅट इज क्लॉकवाईज ट्रेस केलेलं आहे. मग आता आपण सुरुवात करताना A पासून सुरुवात करणार आहोत. याच्यामध्ये सुरुवातीला I1 हा इन द डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग आहे, त्यामुळे तो निगेटिव्ह घ्यायचा आहे, म्हणजेच मायनस I1 R1 हा असा आपण दाखवणार आहोत. आता पुढे B ला आलात तर हा I3 आहे,
वन्स अगेन इट इज इन द डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग आहे, त्यामुळे तोही काय घेणार आपण मायनस घेणार आहोत. दॅट इज I3R5 घेणार आहोत. तो आपण Fला आलो. F पासून आपण इकडे येतोय. हा सुद्धा I1 इन द डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग आहे, म्हणजेच मायनस I1R3 असं लिहिणार आहोत. आणि हा जो आपण इथं ज्यावेळी येऊ त्यावेळी इथून आपण या सेलमधून किंवा या बॅटरीमधून किंवा या सोर्समधून निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जाणार आहोत. म्हणून तो आपण काय करणार आहोत अकॉर्डिंग टू साइन कन्व्हेन्शन दॅट इज प्लस that is equal to what 0 and that is the equation for what the loop ABFGA. आता हे जर आपण असं लिहिलं तरी चालतं. हे आपल्याला समेशन ऑफ दॅट E1 हा इथंच ठेवला आहे, तसाच हा E1 ठेवला तिथेच. तर आपण हे बाकीचे पलीकडे नेले तर काय होतं, तर पुढे जर घेऊन गेलात तर आपल्याला हे असंही लिहिता येईल दॅट इज I1R1 मायनस इकडे घेतला तर काय होतं प्लस दॅट इज I3R5 आणि हे काय होईल प्लस I1R3. हे असंही इक्वेशन आपल्याला लिहिता येतं. दॅट इज फॉर ए लूप ABFGA. लक्षात येतं. आता दुसरं जे इक्वेशन आहे ते आपण असंही लिहू शकतो दॅट इज फॉर ए लूप कुठला घेऊया BCDFB. हा क्लोज्ड लूप आहे. या क्लोज्ड लूपसाठी घेऊया. आता याचं ट्रेसिंग घेतलं ते आपण अँटी क्लॉकवाईज घेतलेलं आहे, त्यामुळे आपण हे काय घेणार आहोत BFDCB असं घेणार आहोत. हे अँटी क्लॉकवाईज ट्रेस केलेलं आहे. आता या दिशेने आलो तर हा I3 जो आहे तो इन द डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग आहे, त्यामुळे I3 हा मायनस होईल म्हणजे I3R5. पुढे आलो तर हा इन द डायरेक्शन मध्येच आहे I2 मायनस I2R4. त्यानंतर ही बॅटरी घेतलात तर बॅटरी काय येते बघा, बॅटरी दॅट इज मायनस कडून प्लस कडे जातो आपण, दॅट इज प्लस E2 आहे. आणि पुढे करंट वन्स अगेन इन द सेम डायरेक्शन दॅट इज I2R2 आणि दॅट इज इक्वल टू व्हॉट 0. आणि मग आपण हेही इक्वेशन असे लिहू शकतो दॅट इज E2 इज इक्वल टू दॅट इज I3R5 प्लस I2R4 प्लस I2R2 म्हणजे समेशन ऑफ E इज इक्वल टू समेशन ऑफ काय लिहितो IR. म्हणजे जेवढी एनर्जी आपण इथे सप्लाय करतो या तेवढी सगळीच्या सगळी इथं काय केली जाते युटिलाइज केली जाते. आणि म्हणून हा जो लॉ आहे याच्यामध्ये एनर्जी सप्लाइड इज एक्झॅक्टली इक्वल टू व्हॉट एनर्जी युटिलाइज्ड. म्हणजे जेवढी एनर्जी आपण देतो तेवढीच एनर्जी इथं युटिलाइज केली जाते. म्हणजे कुठल्याही प्रकारचं लॉस ऑफ एनर्जी इथं घडत नाही. म्हणजेच दॅट एनर्जी इज कॉन्सर्व्ड असं इथं म्हटलं जातं. दॅट इज द टोटल एनर्जी ऑफ दॅट सर्किट इज कॉन्सर्व्ड. आणि म्हणून आपण हा जो लॉ आहे याला लॉ ऑफ कॉन्सर्वेशन ऑफ एनर्जी असं म्हणतो, लक्षात ठेवायचं. Steps usually followed while solving a problem using what Kirchhoff's law. याच्यामध्ये या स्टेप्स इन्व्हॉल्व आहेत. जवळपास 6 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप काय म्हणते बघा, चूज सम डायरेक्शन ऑफ करंट. आता इथे डायरेक्शन ऑफ करंट आपल्याला सुरुवातीला निवडावी लागते. त्याचबरोबर सेकंड आहे रेड्यूस द नंबर ऑफ व्हेरिएबल्स युजिंग किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. नंबर ऑफ व्हेरिएबल्स काय करावे लागतात, कमी करावे लागतात. तिसरा आहे डिटरमाइन द नंबर ऑफ इंडिपेंडंट लूप्स. इंडिपेंडंट लूप्स म्हणजे आपण मगाशी बघितलं की व्हेरियस लूप्स आर देअर. म्हणजे प्रत्येक क्लोज्ड लूप आपण काय करायचे आहेत इंडिपेंडंट लूप्स निवडायचे आहेत. त्याचबरोबर अप्लाय द व्होल्टेज लॉ
चौथा काय म्हटलं आहे, अप्लाय द व्होल्टेज लॉ टू ऑल द इंडिपेंडंट लूप्स. प्रत्येक इंडिपेंडंट लूपसाठी आपण व्होल्टेज लॉ म्हणजे सेकंड लॉ वापरू शकतो. त्याचबरोबर सॉल्व द इक्वेशन ऑप्टेन सायमल्टेनियसली, म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशन दोन घेऊन ती आपण सोडवू शकतो. जसं आपण 10th 9th मध्ये सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व केलेले त्याप्रमाणे ती इक्वेशन सॉल्व करू शकतो. त्याचबरोबर इन केस ऑफ द आन्सर ऑफ ए करंट व्हेरिएबल इज निगेटिव्ह, समजा तिथे आय कुठंतरी निगेटिव्ह आला असेल, व्हॅल्यू ऑफ आय इज निगेटिव्ह, तर आयची व्हॅल्यू केव्हाही निगेटिव्ह असत नाही. द कन्व्हेन्शनल करंट इज फ्लोईंग इन द डायरेक्शन अपोजिट टू दॅट ऑफ चोजन बाय अस, म्हणजे आपण जी डायरेक्शन चूज केलेली आहे त्याच्या अपोजिट असेल तर करंटची व्हॅल्यू काय येऊ शकते, निगेटिव्ह येऊ शकते. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, तर हे जे प्रॉब्लेम्स आहेत किर्चॉफ्स लॉज वापरून इलेक्ट्रिकल नेटवर्कसाठी ते सॉल्व करत असताना या 6 स्टेप्स आपण नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत. तर अशा प्रकारे आपण किर्चॉफ्स फर्स्ट लॉ आणि किर्चॉफ्स सेकंड लॉ हा बघितलेला आहे. त्याचबरोबर प्रॉब्लेम सॉल्व करत असताना ज्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत त्याचाही आपण इथे विचार केलेला आहे. आता बऱ्याचदा काय घडतं की किर्चॉफ्स करंट लॉ आणि किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ यांना शॉर्टकट बरेच जण वापरतात. आता हे शॉर्टकट काय आहेत, तर हे शॉर्टकट म्हणजेच किर्चॉफ्स करंट लॉ, त्याच्यासाठी ते बऱ्याचदा KCL असं वापरतात आणि किर्चॉफ्स व्होल्टेज लॉसाठी KVL अशा प्रकारची नोटेशन्स वापरतात. म्हणजे ही नोटेशन्स आपल्याला लक्षात आली पाहिजेत. म्हणजे चुकून जर कोणी म्हटलं की KCL KVL तुम्हाला काय माहिती आहे का, तर KCL KVL दीज आर नथिंग बट व्हॉट, दी किर्चॉफ्स करंट लॉ आणि किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. ओके, थँक्यू.